सावंतवाडीकरांचं प्रेम आणि विश्वास नेहमी मला मिळालेला आहे आणि त्याच्यामुळे सातत्याने माझा विजय होत असतो। मागच्या वेळची लढाई तर अधिक कठीण होती, कारण ती सेना विरुद्ध BJP अशी लढाई होती, 2 वेळा अशी झाली। आता तर सेना आणि BJP एकत्र आहे आणि सावंतवाडीकरांचा विश्वास आहे। अनेक रेकॉर्ड ही सावंतवाडीच्या जनतेने बनवलेली आहे। सावंतवाडीमध्ये सतत 2 पेक्षा अधिक काळ कोणी निवडून येत नाही, असा जो एक लोकांच्या मनामध्ये समज होता, तो या निमित्ताने 3ऱ्या वेळा जिंकून तो त्या ठिकाणी एक रेकॉर्ड झालेला होता। आणि सिंधुदुर्गमध्ये सतत 4 वेळा निवडून येणं ही सुद्धा एक वेगळी कामगिरी आहे आणि जी केवळ सावंतवाडीतील जनतेच्या प्रेमामुळे पार पाडणं शक्य आहे, याची मला जाणीव आहे। पुढच्या काळामध्ये अधिक काळ आपल्या या लोकांबरोबर भेटायला मिळावं, याच्यासाठी कोकणातली काही कारण मुख्यमंत्री स्वतः आले होते, त्यांनी स्वतः सांगितलं की कशा जबाबदाऱ्या माझ्यावर टाकल्या जातात महाराष्ट्राच्या पातळीवरच्या, आणि त्याच्यामुळे मी मतदारसंघामध्ये कमी वेळा येऊ शकलो तर ते का येऊ शकतो याची उत्तर किंवा याचं खात्री ही माझ्या मतदारसंघातली झाली। ही माझ्या जमेची बाजू आहे, त्यांचं प्रेम नेहमीच असतं, पुढे सुद्धा राहणार आहे। माझ्या मतदारसंघाबरोबर जिल्ह्याचा अधिकाधिक विकास होत राहावा या निमित्ताने अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि महायुतीला पुन्हा एकदा संधी मिळून एक चांगलं असं सरकार पुन्हा एकदा सत्तेवर यावं याच्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। लोकसभेला मोठं लीड इथे नारायण राणेंना आपल्या माध्यमातून मिळालं होतं, यावेळीचं लीड किती असेल? लीड हे नेहमी जास्त होत जातं, यावेळेला ते लोकसभेपेक्षा अधिक, कारण मागच्या वेळेस लोकसभेला मिळालेल्या मतांपेक्षा अधिकचं मताधिक्य हे मला मिळालेलं होतं, तसंच ते यावेळेलासुद्धा मिळेल याची मला खात्री आहे। आणि ही सगळे लोकांमुळे शक्य होतं, जनतेचं प्रेम, जनतेचा विश्वास, त्याच्यामुळे निश्चितपणे हे यश पुन्हा एकदा प्राप्त होईल आणि चांगलं मताधिक्य मिळेल। किती मताधिक्य मिळेल हे सांगणं म्हणजे गर्व करण्यासारखं असतो। विजय हा विजय असतो आणि तो किती मताने झाला तरी तो विजय असतो, त्याच्यामुळे विजयाचा आनंद घेतला पाहिजे, लोकांची अधिक चांगली सेवा केली पाहिजे। थँक्यू। मतदान करताना खूपच आनंद झाला, जनतेचं एवढं प्रेम बघून मला खूप बरं वाटलं आहे। मतदान त्यांच्यासाठी 100% होईल ही मला पूर्ण खात्री आहे आणि जनतेचं प्रेम दिसून येईल हा पूर्ण विश्वास आहे। लोकांमध्ये जेव्हा मी जायची, भाईंबद्दल त्यांच्या मनात जो आदर आहे, प्रेम आहे, हे बघून मला एक मुलगी म्हणून खूपच छान वाटलं। यापुढेही लोकांशी संवाद साधता यावा याच्यासाठी मी पण कार्यरत राहील आणि लोकांचं प्रेम तर आपल्याला दिसूनच येईल या मतदानानंतर। 100% तयारी झालेली आहे। आज आम्ही सहकुटुंब मतदान केलेलं आहे आणि बाई यावेळेला नक्की चौकार मारतील याची 101% खात्री आहे। आणि मतदान पेटीतनंच विरोधकांना उत्तरं मिळेल की बाईंविरोधात जे टीका करतात त्याची उत्तरं मतदान पेटीतून मतदार नक्कीच देतील याची खात्री आहे। 100% जेवढं लोकांनी प्रेम दिलेलं आहे तेवढंच भाईंनीसुद्धा त्यांच्यासाठी केलेलं आहे, त्यांना त्यांच्यासाठी कामं केलेली आहेत आणि ही तळमळ त्यांनी लोकांनी खूप वर्षांपासून पाहिलेली आहे, त्याच्यामुळे भाईच हवेत हा आग्रह लोकांचा नेहमीच असतो।